झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। रस्त्यावरचा संघर्ष आता सभागृहात। प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण पुरुषमधून अल्तमत जरीवाला करणार उमेदवारी। आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष, शहरातील युवा अभ्यासू व जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने रस्त्यावर उतरलेले नेतृत्व अल्तमत जरीवाला यांनी सर्वसाधारण पुरुष गटातून उमेदवारी करणार आहेत, असे त्यांचे स्थानिक नागरिकांची व मान्यवरांच्या बैठकीमध्ये जाहीर केली गेली असून या घोषणेमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 12 मध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य आणि अल्पसंख्याकसह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी अल्तमत जरीवाला यांनी सातत्याने आवाज उठवला आहे। केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर वर्षानुवर्षे लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्रशासकीय स्तरावर मांडण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेले आहे। विशेष म्हणजे आपत्ती, अपघात, आगीच्या घटना, दूषित पाणी पुरवठा, ड्रेनेज, चोकअप अशा अनेक प्रसंगी जरीवाला हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना दिलासा देताना दिसून आले आहेत। त्यामुळे बोल एवढा नव्हे तर काम करणारा माणूस अशी त्यांची ओळख प्रभागात निर्माण झालेली आहे। इथून उमेदवारी करणार असे जाहीर झाल्यानंतर प्रभागातील नागरिक, युवक, महिला, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून स्वतःहून शुभेच्छा, पाठिंब्याचा ओघ सुरू झाला असून आमच्या हक्कासाठी लढणारा उमेदवार अशी भावना नागरिकांनी व्यक्त करत आहे। अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। यावेळी बोलताना अल्तमत जरीवाला म्हणाले की प्रभाग क्रमांक 12चा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छ व पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नावर तातडीने उपाययोजना हेच माझे ध्येय आहे। हा लढा माझा नसून प्रभागातील प्रत्येक नागरिकांचा आहे। एकंदरीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये यावेळी परिवर्तनाची चाहूल लागली असून अल्तमत जरीवाला यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। एकंदरीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये यावेळी परिवर्तनाची चाहूल लागली असून अल्तमत जरीवाला यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे।